आज दिल्लीतल्या आंदोलकांचं म्हणजे जवळपास 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसी कारवायाच्या निषेधार्थ काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज आक्रमक भूमिका घेतलेलं आपल्याला दिसत आहे. राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी, जे काही दिल्लीतलं पंतप्रधानांचं निवासस्थान आहे, त्यांच्या निवासस्थानी 7 लोककल्याण मार्ग निवासस्थानाबाहेरच अचानक ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. कारण एक आंदोलनाचं जे काही आवाक पाहता प्रत्येक विरोधी पक्ष, प्रत्येक सत्तेतला पक्ष, सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्षातला जो कोणी नेता आहे तो आता येऊन अभिजित दिपकेंना भेटत आहे, तिथल्या आंदोलनकर्त्यांना भेटत आहे, जेणेकरून तिथल्या आंदोलकांचं, तिथल्या मागण्यांचं समर्थन ते कुठेतरी असं पुरवत आहेत, समर्थनाच्या पाठीमागं ते कुठेतरी उभे राहत आहेत. सो आता जे काही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल जे काही आंदोलन उभं राहिलेलं आहे, त्यांनी राजीनामा द्यावा, हे सगळं आजच्या नव्या तरुण पिढीनं उभं केलेलं आहे. गांधी वाडे आणि काँग्रेसचे प्रमुख नेतेही या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. दुपारी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी थेट रस्त्यावरच ठिय्या आता मांडलेला आहे आणि हा ठिय्या मांडल्यामुळं एक कुठेतरी सत्ताधारी पक्षांवरती एक दबाव निर्माण झाला असल्यामुळं आता सत्ताधारी पक्षातले काही मंत्री अधिकारी चर्चेसाठी तयार आहेत, त्यांची तयारी दाखवत आहेत. पण तरीसुद्धा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन जोर धरत आहे. त्याचबरोबर इतरही काही अभिजित दिपकेंनी आपल्या मागण्या समोर ठेवलेल्या आहेत. त्यापैकी एक मागणी अशी आहे की जे काही आत्महत्या केलेले विद्यार्थी आहेत, ज्यांनी पेपर लीकमुळं आत्महत्या केलेली आहे, जवळपास 20-21 मुलं आहेत आणि प्रत्येकाला 1 कोटीचं मुआवजा किंवा 1 कोटी रुपयांचं जे काही भरपाई, नुकसान भरपाई त्यांच्या परिवाराला दिली जावी, अशी त्यांची एक मागणी आहे. दुसरं, सोनम वांगचुक जे काही उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्यावरती काही केसही दाखल झालेल्या आहेत. सोनम वांगचुकवरती जे काही केस दाखल झालेले आहेत, त्यांच्या ज्या केसेस आहेत त्याच्यावरतून त्या विड्रॉ केल्या जाव्यात, त्याच्यावर कोणतीही केस राहू नये. आणि दुसरं म्हणजे सोनम वांगचुक यांचं जे काही उपोषण आहे, त्यांना जे काही नजरकैदेत ठेवलेलं आहे ते त्यांना तिथून मुक्त करण्यात यावं, हीच मागणी आता अभिजित दिपकेंनी समोर ठेवलेली आहे. पाहूयात आता नेमकं काय होतं आहे की दिल्लीतल्या राजकारणावरती महाराष्ट्राचा हा तरुण जो आहे तो पूर्णपणे कंट्रोल करत आहे आणि दिल्लीचे तख्त हलवण्याची जी ताकद महाराष्ट्राच्या मातीत आहे ते दिल्लीचं तख्तही तो हलवतो आहे. धन्यवाद.